आभार सभेच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार आहेत। मात्र या बैठकीला खुद्द कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रणच देण्यात आलं नसल्याचं कळतंय आणि त्यामुळे या बैठकीपासून गिरीश महाजन यांना डावललं गेलंय का असाही सवाल आता विचारला जातोय। नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा आणि इतर विषयांचा शिंदे आज या बैठकीमधून आढावा घेणार आहेत। मात्र गिरीश महाजन यांना आमंत्रण या बैठकीचं देण्यात आलेलं नाहीये आणि अर्थातच त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। तर आज नाशिकमध्ये ही सभा सुद्धा होणार आहे आणि सभेच्या आधी बैठक होणार आहे। नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे या संदर्भातली आढावा बैठक घेतली जाईल आणि या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण पाहिलं होतं ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तेव्हा एकनाथ शिंदे गेले नव्हते। आज एकनाथ शिंदे बैठक घेत आहेत तर गिरीश महाजन यांना निमंत्रण नाहीये, काय चाललंय नेमकं? यामिनी, विधानसभा निवडणुकांमध्ये जे भरघोस मतदान महायुतीला झालेलं होतं त्या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी आभार दौरा सुरू केलेला आहे। त्याच शृंखलेमध्ये आज ते नाशिकमध्ये येत आहेत। नाशिकमध्ये सायंकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। तत्पूर्वी दुपारी 4 वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या बैठका घेणार आहेत। कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी भरतो। शहरी भाग असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाता आहे आणि त्यामुळेच शहरामधल्या कुठल्या सुविधा ह्या पुरवल्या गेल्या पाहिजे या संदर्भातला ते आढावा घेणार आहेत। त्यामुळे नाशिक महानगरपालिकाची विकास कामं असो, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची कामं असो किंवा कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणारी कामं, या सर्व कामांचा ते आढावा घेणार आहेत। मात्र तू जसं म्हणाली, गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून याआधीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणं हे अपेक्षित होतं। मात्र गिरीश महाजन हे सध्या जामनेर हे त्यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आहेत। त्यांना या संदर्भात कुठल्याही स्वरूपाची माहिती नसल्याची सूत्रांची माहिती आपल्याला कळते आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला गिरीश महाजन हे उपस्थित राहणार का हे प्रश्नचिन्ह कायम आहे। ज्यावेळेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांच्याकडनं कळतंय की एकनाथ शिंदे नाशिकमध्ये असल्यामुळे एक आढावा घेणार आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे, त्या अधिकारान्वये ते आढावा घेणार आहे। परंतु यामध्ये भाजपला कुठेतरी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन हे शिवसेनेमध्ये देखील केलं जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून इनकमिंग सुरू आहे। त्यामुळे महायुतीतलाच प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजपला शिवसेना कुठेतरी आव्हान देते का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अगदी मुकुल, धन्यवाद मुकुल या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।